नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या माइंडसेट अकॅडमी काटोल या यूट्यूब चॅनलवर। आज आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून 14 जून 2026 ला जो पेपर होणार आहे, कोणता पेपर? 14 जून 2026 ला पेपर होणार आहे। माहितीच आहे तुम्हा सर्वांना, MPSC गट ब 2026 चा पेपर, त्याचे संभाव्य प्रश्न आज आपण बघणार आहोत। संभाव्य प्रश्न की नेमके कशा पद्धतीने कोणत्या विषयाचे प्रश्न येणार आणि कशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व्ह करू, त्याचं विश्लेषण आपण प्रॉपर बघणार आहोत। ठीक आहे। 14 जून करिता जो संभाव्य प्रश्न आहे तो शेतकरी चळवळीवर घेतला आहे। आपण संपूर्ण शेतकरी चळवळीबाबत महत्त्वाची माहिती बघू। बघा, प्रश्न आहे, खालील विधानांचा शेतकरी चळवळीबाबत विचार करा। म्हणजे शेतकरी चळवळीबाबत आपल्याला विचार करायचा आहे, प्रॉपर स्टेटमेंट दिलंय। बघा, पहिलं स्टेटमेंट, 12 मे 1875 रोजी पुणे येथे सुपे या ठिकाणी पहिला उठाव झाला। शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी द ॲग्रिकल्चरल ऍक्ट 1879 मंजूर केला। शेतकरी उठावाला बंकिमचंद्र चॅटर्जी, रोमेशचंद्र दत्त यांनी पाठिंबा दिला। दख्खन दंगल आयोगाची स्थापना 1878 ला झाली आणि यामध्ये ऑप्शन दिलेले आहे। ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिला आन्सर याला पाहिजे की 12 मे 1875 ला पहिला शेतकऱ्यांचा उठाव झाला आणि तो पुणे येथे सुपे या ठिकाणी झाला। हा PYQ आहे विद्यार्थी मित्रांनो, जो आपण घेतलेला आहे। फक्त याच्यामध्ये पुणे ही गोष्ट ऍड केलेली आहे। या ठिकाणी पहिला उठाव झाला, म्हणजे शेतकऱ्यांचा पहिला उठाव कधी झाला? 12 मे 1875 ला झाला। मग आपलं ऑप्शन 1 बरोबर आहे। 1 कुठे कुठे आहे बघा बरं। 14 याच्यात आहे का? नाही। तिसऱ्या याच्यात आहे का? नाही। इथे आहे आणि इथे आहे। आता दुसरा बघा, शेतकरी असंतोषाची चौकशी करण्यासाठी द ॲग्रिकल्चरल ऍक्ट 1879 मंजूर झाला। 100% बरोबर आहे। शेतकऱ्यांना असंतोषाची चौकशी करण्यासाठी, म्हणजे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा जो ऍक्ट आहे तो मंजूर झाला। द ॲग्रिकल्चरल ऍक्ट 1879 लक्षात ठेवा। प्रश्न जर आला, द ॲग्रिकल्चरल ऍक्ट हा कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर 1879 ला मंजूर झाला। ठीक आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन बरोबर आहे। ऑप्शन मध्ये 2 आहे का? कुठे नाही आहे, म्हणजे हा गेला। उत्तर आलं आपलं सर्व बरोबर। म्हणजे आपल्याला हे 3 आणि 4 वाचायची गरज नाही, तरी पण आपण वाचू की शेतकरी उठावाला कोणी कोणी पाठिंबा दिला। तर बघा, बंकिमचंद्र चॅटर्जी आणि रोमेशचंद्र दत्त यांनी उठावाला काय दिला? पाठिंबा दिला। त्यानंतर दख्खन दंगल आयोगाची स्थापना 1878 ला झाली। आणि बघा, मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पण स्थापना 1878 ला झाली होती। महादेव गोविंद रानडे, ठीक आहे, माहितीच असेल तुम्हाला, त्यांनी स्थापना केली होती पुणेला। ठीक आहे। आणि आता त्याच्यावर प्रश्न येतात, 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? 99वे चे कोण होते? 100वा कुठे झाला? तर 100वा होणार आहे साताराला। विश्वास पाटील त्यांचे अध्यक्ष असणार आहेत। आणि 99वा नवी दिल्लीला झाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष तारा भवाडकर होते, म्हणजे तेच 1878। आणि हा शेतकरी आयोगाबाबत एक प्रश्न आहे की दख्खन दंगल आयोगाची स्थापना 1878 ला झाली। तर 100% बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर आहे सर्व बरोबर। शेतकरी चळवळीवर प्रश्न येऊ शकतो, म्हणून शेतकरी चळवळ चांगली करून ठेवा। ठीक आहे। पहिला उठाव झाला कधी? 12 मे 1875 ला सुपे येथे। आता सुपे कुठे आहे? तर पुणेला आहे। मग आपण बघू विश्लेषण मध्ये की महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे हा शेतकऱ्यांचा उठाव झाला जो 1875 संबंधित होता। तर बघा, महाराष्ट्र उठाव 1875 कुठे झाला? कर्जतला झाला, पारनेरला झाला, श्रीगोंदा, शिरूर, बारामती, इंदापूर आणि हवेली या ठिकाणी काय झाला? 1875 चा शेतकरी उठाव जो महाराष्ट्रात झाला, त्याचं हे आन्सर असणार। आणखी आपण शेतकऱ्यांसंबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या। तर शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा याची स्थापना 1936 ला झाली आणि ते लखनौला झाली। शेतकऱ्या संबंधित आहे। आता शेतकऱ्या संबंधित आहे तर जमीन महत्त्वाची आहे।
ठीक आहे. आणि दुष्काळ आयोग पण इम्पॉर्टंट आहे हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून, मग मी दुष्काळ आयोगचे प्रॉपर सिक्वेन्स घेतलेला आहे. बघा इथे दुष्काळ आयोग हा स्ट्रची आयोग, जो स्ट्रची आयोग झाला त्याच्यावर प्रश्न होता एमपीएससी ग्रुप सी ला. बघा 1860 मध्ये कर्नल स्मिथ आयोग, 1866 ते 67 कॅम्पबेल आयोग, 1876-77 रिचर्ड स्ट्रची आयोग, 1896 सर लॅल आयोग आणि 1899 ते 1900 मॅकडोनाल्ड आयोग. कर्नल कॅम्पबेल रिचर्ड, ठीक आहे. त्यानंतर सर लॅल मॅकडोनाल्ड. सर्वात नंतरचा आयोग कोणता? मॅकडोनाल्ड. आणि सर्वात आधीचा कर्नल स्मिथ. कर्नल स्मिथ आयोग 1860, 1866-67 कॅम्पबेल आयोग, त्यानंतर 1876-77 रिचर्ड स्ट्रची आयोग, 1896 ला सर लॅल आयोग आणि मॅकडोनाल्ड आयोग 1899-1900. हा पहिला प्रश्न होता. अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो, म्हणजे या द ॲग्रिकल्चरल ऍक्ट वर पण प्रश्न येऊ शकतो किंवा शेतकरी उठावाला पाठिंबा कोणी दिला तर बंकिमचंद्र चॅटर्जी आणि रोमितचंद्र दत्त. त्यानंतर 1875 ला कुठे पहिला उठाव झाला शेतकऱ्यांचा, तर कोणत्या जिल्ह्यात झाला, तर पुणे या जिल्ह्यात झाला. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. 26 चा जो 14 जूनला पेपर होणार आहे, 14 जूनला जो पेपर होणार आहे त्याचे संभाव्य प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. या आधी पण आलेले आहेत, काही PYQs घेतले आपण आणि काही तयार केलेले आहे. त्याचं एक्सप्लेनेशन पण तुम्हाला सांगतो. बघा दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा. आपल्याला जोड्या ओळखायच्या आहेत आणि सेम फ्रेमिंग प्रश्न सारखीच आहे, कारण कामगार चळवळी संबंधित हा प्रश्न आहे. बघा पहिला ए नंबरचं स्टेटमेंट आहे, कामगार हितवर्धक सभा याची स्थापना 1909 मुंबई, सोशल सर्व्हिस लीग 1911 मुंबई, आयटक 1920 मुंबई, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस 1947 मुंबई. ऑप्शन 1 मध्ये आहे ए बी योग्य, ऑप्शन 2 मध्ये आहे ABC योग्य, ऑप्शन 3 मध्ये आहे BC योग्य अयोग्य आणि ऑप्शन 4 मध्ये सर्व योग्य. आता बघू आपण कोणतं योग्य आहे. बघा कामगार हितवर्धक सभा याची स्थापना मुंबईला झाली 1909 ला, करेक्ट बरोबर आहे. ऑप्शन मध्ये जा, ए कुठे कुठे आहे, इथे आहे का, नाही आहे, म्हणजे 3 नंबरचं ऑप्शन गेलं. सोशल सर्व्हिस लीग, बघा PYQs आहे, बऱ्याचशा प्रश्नामध्ये सोशल सर्व्हिस लीगची स्थापना कोणी केली, त्याचे अध्यक्ष कोण होते आणि ते कधी झाली, तर 1911 ला झाली, जे मुंबईला झाली, म्हणजे बी बरोबर आहे. बी कुठे कुठे आहे, बी सर्वांच्या झाली. त्यानंतर आयटक तुम्हाला माहितच असेल, आयटकची स्थापना 1920 मुंबईला झाली, बरोबर आहे. सी बरोबर आहे, म्हणजे हा गेला, इथे सी पण आहे. आता डी बघू, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस याची स्थापना 1947 ला मुंबईला झाली, तर बरोबर आहे 14 पण, म्हणजे याचा आन्सर येते सर्व बरोबर. आता जर त्याचा विश्लेषणचा विचार केला तर कामगार हितवर्धक सभा जी 1909 ला स्थापन झाली होती, 2025 च्या ग्रुप बी ला प्री मध्ये पेपर मध्ये प्रश्न आला होता, त्याचे अध्यक्ष विचारलेले होते. तर बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते सदस्य आहेत, भिवाजी नरे, हरिश्चंद्र तालचेकर आणि CK मोले. हे जर 3 नाव आले तर समजायचं कामगार हितवर्धक सभा जी 1909 ला मुंबईला स्थापन केली होती ते. दुसरा आहे सोशल सर्व्हिस लीग. सोशल सर्व्हिस लीग 1911 आहे स्थापना आणि मुंबईला आहे, बरोबर आहे. कोणी केली, तर नाम जोशी, नारायण मल्हार जोशी यांनी केली. त्याच्यासोबत कोण होते, तर गोपाळ देवधर होते आणि नरेश द्रविड होते. ठीक आहे, झालं सोशल सर्व्हिस लीग. त्यानंतर आयटक, बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक एक्झामला मग तो राज्यसेवा असो, MPSC गट ब असो, गट क असो, आयटक वर प्रश्न येतो. ठीक आहे, मग आयटक वर आतापर्यंत प्रश्न कसा आला की आयटकची स्थापना 1920 ला मुंबईला झाली, त्याचे पहिले अध्यक्ष लाला लजपत राय होते. आता त्या संबंधित इथे मी विश्लेषण दिलेलं आहे. बघा आयटकची स्थापना 1920 ला मुंबईला झाली, प्रथम अध्यक्ष लाला लजपत राय होते आणि त्या संबंधित व्यक्ती कोण. ठीक आहे, तर मागे प्रश्न असा आला होता की आयटकची स्थापना 1920 ला झाली, त्याचे अध्यक्ष लाला लजपत राय होते आणि आतापर्यंत कोणी कोणी अध्यक्षपद भूषविलं आणि कोणी नाही, अशा टाईपचा प्रश्न होता. ठीक आहे, मग फक्त संबंधित व्यक्ती लक्षात ठेवा आणि जे मी दिलेले आहे त्यांनी अध्यक्षपद भूषविलेलं आहे आयटेक्स. ठीक आहे, बघा टिळक, लोकमान्य टिळक, त्यांची इच्छा होती पण ते राहून गेले, पण ते संबंधित आहे. नेहरू, जवाहरलाल नेहरू, चित्तरंजन दास, CR दास म्हणतात, सरोजिनी नायडू यांनी पण अध्यक्ष घेतलं होतं, सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपद घेतलं होतं, श्रीपाद डांगे यांनी पण घेतलं होतं, चमनलाल
आणि प्रसाद या दोन्ही व्यक्तीनं आयटकचं अध्यक्षपद घेतलं होतं. त्यानंतर आयटक मध्ये कोणकोणत्या महिला सहभागी आहेत, तर अवंतिकाबाई गोखले आणि गोरे या 2 महिला होत्या ज्या आयटक संबंधित आहे. आता सध्या आयटकचे अध्यक्ष कोण आहे, सध्या जनरली 2026 ला तर रामेंद्र कुमार आहे. ठीक आहे, क्लिअर. आयटक बाबत एवढीच माहिती तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर ही सर्व एक्सप्लेनेशन आहे जे तुम्हाला माहित असायला पाहिजे, तुम्हाला पाठ असायला पाहिजे. या कामगार चळवळी कोणत्या, कामगार हितवर्धक सभा 1909 मुंबई, कोण कोण होते, भिवाजी नरे, हरिश्चंद्र तालचेकर, सी.के. बोले. त्यानंतर नारायण मल्हार जोशी कोणत्या कामगार चळवळीबाबत संबंधित होते, तो सोशल सर्व्हिस लीग 1911 आणि मुंबई. तसेच नरेश द्रविड आणि गोपाळ देवधर. ठीक आहे, देवधर. त्यानंतर आयटक 1920 मुंबई, लाला लजपत राय, चित्तरंजन दास होते, चमनलाल होते, प्रसाद होते, सरोजिनी नायडू होते. महिलांमध्ये कोण संबंधित होत्या, तर अवंतिकाबाई गोखले होत्या आणि गोरे होत्या. ठीक आहे, नेहरू, टिळक सगळं आलं. आणि सध्या कोण आहे आयटकचे अध्यक्ष, तर रामेंद्र कुमार आहे. ठीक आहे, हा प्रश्न प्रॉपर आपण बघितला. जर याच्यावरून एक पण जोडी आली, वन लाइनर मध्ये जर प्रश्न आला तर प्रश्न कुठे एक तर 1909 संबंधित येईल, किंवा त्यांचे संबंधित सदस्यावर प्रश्न येईल, किंवा त्याची स्थापना कुठे झाली आणि कामगार चळवळीची स्थापना कोणी केली, कधी केली, कुठे केली, यावर प्रश्न येऊ शकते. आता दुसरा प्रश्न आपण बघू, जो हा सुद्धा फोकस होणारा प्रश्न आहे. या आधी पण झाला आणि आता पण होऊ शकते. मी सध्या 3 स्टेटमेंटवर प्रश्न बनवलेला आहे. वन लाइनर आला तर तुमचा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. विचारलं काय, खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. बघा, विचारलं काय त्याला आधी गोल करून घ्यायचं, नाहीतर साधा प्रश्न चुकू शकतो. पहिलं स्टेटमेंट आहे, 1909 च्या कायद्याअंतर्गत प्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ स्थापन केला. दुसरं स्टेटमेंट आहे, 1919 च्या कायद्या अंतर्गत प्रथम हाय कमिशनर पद स्थापन झाले आणि पहिले हाय कमिशनर सर विल्यम मेयर होते. तिसरा आहे, सी राजगोपालाचारी यांनी 1935 च्या कायद्याला ब्रेक असलेले मात्र इंजन नसलेले मशीन असे म्हटले. बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा आपल्याला आन्सर काढायचा आहे आणि विचारलेलं अयोग्य आहे. बघा, पहिलं तर कन्फर्म बरोबर आहे, प्रथम मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ तयार केला आणि मॉर्लेनी म्हटलं होतं की आपण ड्रॅगनचे दात पेरले असं त्यांनी म्हटलं होतं. कारण की 1909 ला भारत मंत्री कोण होता, मॉर्ले होता. आणि मिंटो कोण होता, मिंटो होता व्हाईसरॉय. तुम्हाला माहिती आहे व्हाईसरॉय पद हे कधीपासून आलं अस्तित्वात, तर 1858 पासून. आणि पहिला व्हाईसरॉय होता कॅनिंग, लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, आपण प्रॉपर एक्सप्लेनेशन नुसार जात आहोत. पहिलं कन्फर्म बरोबर आहे. पहिलं जर बरोबर असेल तर इथे बघा ए अयोग्य म्हणत आहे, म्हणजे हा गेला. बी सी अयोग्य, म्हणजे हे तर बरोबर आहे. दुसरं बघू, 1900 आणि विचारलं अयोग्य आहे. 1919 च्या कायद्यात अंतर्गत प्रथम हाय कमिशनर पद स्थापन केलं आणि सर विल्यम मेयर होते. कन्फर्म बरोबर आहे, बी बरोबर आहे, म्हणजे हे ऑप्शन गेलेलं आहे. तिसरं बघा, सी राजगोपालाचारी यांनी 1935 च्या कायद्याला ब्रेक असलेले मात्र इंजन नसलेले म्हटलं तर हे चुकीचं आहे. 1935 च्या कायद्याला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलं होतं. हा जो कायदा आहे, भारत सरकार कायदा म्हणतो आपण त्याला, 1935 चा, ब्रेक असलेले मात्र इंजन नसलेले मशीन. ठीक आहे, इंजन नसलेली मशीन, तर हे चुकलेलं आहे. सी राजगोपालाचारी नाही तर नेहरूने म्हटले. कोणी म्हटले, पंडित नेहरूने म्हटले, म्हणजे सी अयोग्य आहे. तर आपलं ऑप्शन आहे 3 बरोबर, कारण की आपल्याला टिक मार्क करायचा आहे, प्रॉपर गोल करायचं की नेमकं विचारलेलं काय. ठीक आहे, तर तिसरं सी अयोग्य बरोबर आहे. आता त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघू विद्यार्थी मित्रांनो. एक्सप्लेनेशन वर पण प्रश्न येतो. 1909 मध्ये मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा म्हणतात. मॉर्ले भारत मंत्री होता आणि मिंटो व्हाईसरॉय होता. 1919 चा कायदा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता. मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि व्हाईसरॉय कोण होता, चेम्सफोर्ड होता. आता या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मध्ये पहिल्यांदाच काय झालं, तर प्रथम केंद्रीय कायदे मंडळाची निर्मिती झाली आणि त्याचे अध्यक्ष विठ्ठलभाई पटेल यांना ठेवले होते. मग प्रथम केंद्रीय कायदे मंडळाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कायद्यांतर्गत झाली, 1909 चा कायदा, 1919 चा कायदा, 1947 चा कायदा, 1935 चा. तर 1919 चा कायदा झाला आणि यांनी अहवाल मांडला होता जुलै 1918. ठीक आहे, अहवाल मांडला होता जुलै 1918.
1918 ला काय म्हटला होता, अहवाल मांडला होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा अंतर्गत. त्यानंतर आहे 1935 चा कायदा, भारत सरकार कायदा असे पण म्हणतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला विश्लेषण करायचं, एक्सप्लेनेशन करायचं आहे. ठीक आहे, तर 1909 चा कायदा, 1919, 1935 चा कायदा. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. वृत्तपत्र माहितच आहे तुम्हाला, वृत्तपत्र आणि संपादन जे इतिहासामध्ये सर्वात जास्त यावर प्रश्न येतात, जोड्या लावावर येतात आणि वन लाईनर येतात. मागे 2025 ला जो ग्रुप बी आणि ग्रुप सी झाला त्याच्यावर जोड्या लावावर प्रश्न होता आणि यावेळेस वन लाईनर प्रश्न असणार आहे. बघा, वृत्तपत्र आणि संपादक, इकडे ऑप्शन आहे, इकडे एक्सप्लेनेशन आहे. पहिले जे वृत्तपत्र होतं ते आहे इंडियन स्पेक्टर. इंडियन स्पेक्टर यांचे संपादक बेहरामजी मलबारी, बहिष्कृत भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दिनमित्र मुकुंदराव पाटील आणि विजय मराठा श्रीपतराव शिंदे. इकडे ऑप्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 2 3 योग्य, 2 3 4 योग्य, फक्त 2 योग्य, सर्व योग्य. आता लक्षात घ्या, बहिष्कृत भारत याचे संपादक बाबासाहेब आंबेडकर आहे, म्हणजे 2 कन्फर्म बरोबर आहे, 2 कन्फर्म आहे याच्यामध्ये. पहिलं इंडियन स्पेक्टर, इंडियन स्पेक्टर याचे संपादक बेहरामजी मलबारी हे पहिलं बरोबर आहे, म्हणजे हा गेला, हा गेला. त्यानंतर बघा दिनमित्र, दिनमित्र तिसरं बरोबर आहे, बघा तिसरं बरोबर आहे, तिसरं याच्यात आहे, तिसरं याच्यात पण आहे. चौथं बघा विजय मराठा श्रीपतराव शिंदे, विजय मराठा श्रीपतराव शिंदे हे संपादक आहे विजय मराठाचे, तर ते पण योग्य आहे, म्हणजे 4ही पर्याय योग्य आहेत वृत्तपत्र आणि संपादक यावर. खालीलपैकी बेहरामजी मलबारी यांनी कोणते वृत्तपत्र तयार केले, बहिष्कृत भारत की इंडियन स्पेक्टर, दिनमित्र की विजय मराठा, तर त्याचा आन्सर असेल इंडियन स्पेक्टर. ठीक आहे, आता इकडे काही वृत्तपत्र लिहिली आहे, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. 1881 ला 2 वृत्तपत्र तयार झाले होते, एक होता केसरी आणि एक होते मराठा. तर मराठा वृत्तपत्र 1881 आणि केसरी वृत्तपत्र सुद्धा 1881. आता हा जे केसरी वृत्तपत्र होतं ते मराठीत होतं आणि मराठा होते इंग्रजीमध्ये. याचं संपादन केलं गोपाळ गणेश आगरकर आणि केसरीचं संपादन केलं लोकमान्य टिळक. ठीक आहे, त्यानंतर लक्ष्मी ज्ञान हे वृत्तपत्र आहे लोकहितवादी, गोपाळ हरी देशमुख, प्रभाकर भाऊ महाजन कुंटे सरनेम होते यांचं, त्यांनी सुरू केलं. यंग इंडिया महात्मा गांधी, वराड समाचार गोपाळ गणेश आगरकर आणि हिंदू प्रकाश विष्णू शास्त्री पंडित. म्हणजे बघा, हा प्रश्न बनलेला आहे, यापैकी सर्व बरोबर आहे आणि त्या बेसिसवर जर याच्या जर जोड्या विचारला तर तुम्हाला माहित पाहिजे असा एकही एमपीएससीचा प्रश्न नसेल ज्यामध्ये वृत्तपत्रावर प्रश्न आलेला नाही. वृत्तपत्र इम्पॉर्टंट आहे, 100% प्रश्न येणार म्हणजे येणार. ठीक आहे, त्यानंतर समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. ठीक आहे, कालानुक्रम योग्य लावा. आता आपल्याला कालानुक्रम योग्य लावावर प्रश्न येतो, नेहरू अहवालावर प्रश्न आलेला आहे, बरेचदा आलेला आहे. ठीक आहे, तर असा जर प्रश्न आला तर आपल्याला सोडवण्यासाठी आपण इथे ट्रिक लागत नाही, इथे थोडाफार तरी अभ्यास आपल्याला पाहिजे. ठीक आहे, थोडाफार तरी अभ्यास आपल्याला असावा लागतो. त्यासाठी आता बघा, कन्फर्म माहिती आहे आपल्याला की नेहरू अहवाल 1928 चा आहे, असहकार चळवळ 1920 ची आहे, सविनय कायदेभंग 1930 चा आहे आणि जातीय निवाडा 1932 चा आहे. जर आपल्याला थोडीफार माहिती असेल तर आपण लावू शकतो. 1928 ला नेहरू अहवाल आहे, बघा 4 कुठे कुठे आहे, इथे आहे का, नाही, म्हणजे 3 राहिले. त्यानंतर सुरुवातीला पहिला कोणता लागेल, मग नेहरू अहवाल. दुसरा लागेल असहकार चळवळ, असहकार चळवळ म्हणजे 4 1 लागेल. 4 1 कुठे कुठे आहे का, कुठे नाही, एकाच ह्याच्यात आहे, म्हणजे आपलं ऑप्शन निघालेलं आहे नेहरू अहवाल. त्यानंतर असहकार चळवळ, त्यानंतर सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग हे काय आहे, चळवळ आहे. आणि चौथा आहे जातीय निवाडा. ठीक आहे, जातीय निवाडा. तर या पद्धतीने प्रश्न येणार. आता ह्या प्रश्नाला तुम्ही काय अनालिसिस कराल, तुम्ही या चळवळीमध्ये कोण कोण होते व्यक्ती त्यांचे नाव लिहून घ्या. ठीक आहे, या कायदेभंग चळवळीमध्ये संबंधित व्यक्तीचे नाव लिहून घ्या. कोणी महिला होता का, असहकार चळवळीमध्ये काही महिला होता का. ठीक आहे, जातीय निवाडा कधी झाला, ठीक आहे, आणि कशा कोण होतं तेव्हा,
ठीक आहे. तर हे संपूर्ण तुम्ही अनालिसिस करा, तर तुम्हाला हा अशा पद्धतीचा प्रश्न सुटणार आहे. आणि याची वारंवार प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा प्रश्न 100% बरोबर येणार. ठीक आहे, आता करूया. ठीक आहे, आता महत्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपले हँड रिटन नोट्स पाहिजे असेल, जर तुम्हाला हँड रिटन नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करा. त्या ॲपचं नाव आहे माइंडसेट अकॅडमी काटोल. माइंडसेट अकॅडमी काटोल ही ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल होणार. त्यामध्ये तुम्ही डाउनलोड करा आणि ती नोट्स आपल्याला ई बुक मध्ये मिळेल. ई बुक मध्ये मिळेल, त्याची प्राइस 99 रुपये आहे. आणि त्यामध्ये MPSC महाराष्ट्राचा भूगोल चे शॉर्ट नोट्स आहे ते आपण तिथे अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, त्याची रिव्हिजन करा. ठीक आहे, आतापर्यंत आपल्या नोट्स मधून आतापर्यंत 2025 ची परीक्षा, 2026 ची परीक्षा, एकूण प्रश्न म्हणजे राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी, 2026 ची राज्यसेवा, यामध्ये एकूण टोटल 50+ प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 50 प्रश्न ही काही छोटी बाब नाही, तुम्हाला पण माहितीच असेल. आणि पेपरच्या आखरीच्या वेळेला नोट्स इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती वाचलं यापेक्षा तुम्ही कसं वाचलं आणि तुम्ही किती शॉर्ट्स मध्ये वाचलं, त्याची रिव्हिजन किती केली, ते महत्त्वाचा पॉइंट आहे. तर माइंडसेट अकॅडमी काटोल हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये ई बुक आहे, तिथे तो माहिती आहे. त्यानंतर जर तुम्हाला अतिरिक्त माहिती विचारायची असेल नोट्स बाबत, टेस्ट सिरीज, आपण टेस्ट सिरीज बनवल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. जे काही टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न घेतले तेच तुम्हाला इथे बोर्डवर दिसत आहे. टेस्ट सिरीज घेतल्या आपण 3. त्या टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करा, 9657432254. या नंबरवर तुम्ही संपर्क करा आणि त्या 3 टेस्ट तुम्हाला मोफत मिळेल विद्यार्थी मित्रांनो. याचा PDF तुम्हाला मोफत दिल्या जाईल, पण नोट्स इम्पॉर्टंट आहे. आता एक नोट्स 99 रुपयाला काही काय, हिस्ट्रीची शॉर्ट येईल, जिओग्राफी येणार, इकॉनॉमिक्स येणार, सायन्स येणार, पॉलिटी येणार आणि हे 5 नोट्स तुम्हाला 499 मध्ये प्रॉपर PDF फॉर्म मध्ये मिळेल. त्याची तुम्ही वारंवार झेरॉक्स काढा, वारंवार म्हणजे एकदा झेरॉक्स काढा आणि वारंवार रिव्हिजन करा. RRR विद्यार्थी मित्रांनो, RRR राजा राम मोहन रॉय, आपल्याला ते स्टडी मेथड मध्ये यूज करायची आहे. RRR रिव्हिजन करा. 100% सांगतो, हा जो पेपर होणार आहे MPSC गड व याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न आपल्याच नोट्स मधून दिसणार आहेत तुम्हाला. त्यासाठी फक्त 12 दिवस राहिलेले आहेत. 12 दिवसामध्ये तुमची चांगली क्वालिटी रिव्हिजन झाली पाहिजे. त्यासाठी तुम्ही ही ॲप डाउनलोड करा. आणि इतर माहितीसाठी 9657432254 माइंडसेट अकॅडमी मयूर साठवणे यांना संपर्क करा. धन्यवाद, भेटूया उद्याला. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र.